नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की राज्य सरकारने नुकतंच तुकडेबंदी कायद्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल केले होते। आता हे जे बदल आहे तर ते बदल अंमलबजावणीला सुद्धा सुरुवात झालेली आहे मित्रांनो। त्यासाठी नागरिकांसाठी कोणकोणते नियम राज्य सरकारने ठरवले आहेत, त्यानंतर तुकडेबंदी कायद्यात केलेल्या बदलानंतर राज्य सरकारने अखेर जो निर्णय तर तो निर्णय जेव्हा अंमलबजावणी केली तर त्यानंतर नागरिकांना दीर्घकाळ अडथळा ठरलेला 1 किंवा 2 गुंठे जमीन खरेदी विक्रीला आता मार्ग येतो मोकळा झालेला आहे मित्रांनो। काय सविस्तरी अपडेट आहे पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा मित्रांनो तुकडेबंदी कायद्यात केलेल्या बदलानंतर राज्य सरकारने अखेर या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली असून त्यामुळे नागरिकांना दीर्घकाळ अडथळा ठरलेला 1-2 गुंठे जमीन खरेदी विक्रीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। त्यानंतर मंगळवारपासून 2 डिसेंबर पासून नव्या नियमानुसार दस्त नोंदणीची प्रक्रिया ही सुरू झाल्याची माहिती अधिकारी यांनी दिलेली आहे। तुकडेबंदी कायद्याच्या सुधारणामुळे राज्यभरातील प्रलंबित व्यवहारांना मोठा दिलासा मिळणार आहे। शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या कार्यपद्धतीनुसार 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीत झालेल्या तुकडेबंदीच्या सर्व व्यवहारांना नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे या व्यवहारांना नियमित करण्यासाठी पूर्वी आकारला जाणारा अधिमूल्य शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आला आहे। त्यामुळे राज्यातील जवळपास 50 लाख अडकलेले जमीन व्यवहार मार्गी लागणार असून नागरिकांची दीर्घ प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे। आता जी नवीन प्रक्रिया तुकडेबंदी कायद्याबाबत राज्यात राबवली जाणार आहे तर ती कोणती असणार आहे, त्याचे नियम काय असणार आहेत, तर नोंदणी व मुद्रांक विभागाने सर्व सहजिल्हा निबंधकांना दिलेल्या सूचनानुसार तुकडेबंदीच्या दस्ताची नोंदणी करताना खरेदीदार आणि विक्रेत्यांना प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक आहे। या प्रतिज्ञापत्रात पुढील मुद्दे स्पष्ट करावे लागतील, जसे की नोंदणीसाठी सादर करण्यात आलेले क्षेत्र यापूर्वी कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही प्रकारे हस्तांतरित केलेले नाही। त्यानंतर दस्त नोंदणीसाठी दिलेला 7/12 उतारा आणि संबंधित सर्व कागदपत्रे खरी आणि सत्य आहेत। ही प्रक्रिया पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। आता हा जो तुकडेबंदी कायदा आहे तर तो कुठे लागू राहणार नाही, तर राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार तुकडेबंदी कायदा अनेक क्षेत्रात लागू राहणार नाही। त्यात महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत हद्दी आहेत, ज्यात प्राधिकरण म्हणजे डेव्हलपमेंट ऑथॉरिटी व प्रादेशिक आराखड्याच्या हद्दीत येणारी क्षेत्र निवासी वाणिज्यिक त्यानंतर औद्योगिक किंवा इतर अकृषिक वापरासाठी निश्चित केलेली क्षेत्रे येथे लागू होणार नाही। त्यानंतर गावाच्या हद्दीपासून 200 मीटर पर्यंतचा जो परिसर आहे तर या सर्व क्षेत्रामध्ये जमीन विक्री तुकडेबंदी कायद्याचे बंधन राहणार नाही। त्यामुळे शहरी आणि उपनगरी भागातील लहान भूखंड व्यवहारांना मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे। आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। याआधी तुकडेबंदीच्या अटीमुळे अनेक लहान भूखंडाचे व्यवहार नोंदवले जात नव्हते, त्याचा परिणाम म्हणून लाखो दस्त अडकून पडले होते। नव्या सुधारणामुळे भूमीधारकांवरील आर्थिक ओझा कमी होणार, लहान जमिनींचे व्यवहार अधिक सुलभ होणार, अडकलेली मालमत्ता कायदेशीरपणे मालकाच्या नावावर नोंदली जाणार, तसेच ग्रामीण व शहरी दोन्ही भागातील जमिनीच्या खरेदी विक्रीला गती मिळेल। एकूणच राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जमीन व्यवहारातील गुंतागुंत मोठ्या प्रमाणात कमी होणार असून अडकलेली लाखो कागदपत्रे नियमित होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुकडेबंदी कायदा सुधारित जो असणार आहे तर तो त्याची राज्यात आता अंमलबजावणी केली जात आहे आणि अंमलबजावणीला सुरुवात देखील झालेली आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो। आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा।